चला ऑल सेट. चला फास्ट घ्या. चला घ्या. चला फास्ट घ्या. चला पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. ज्या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण अशी लढत आपण पाहतोय. संतोष शिदाते गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू नितेश साळुंके याच्यासाठी खरपूस समाचार घेतलाय. चेंडूला खेळून काढतोय तो डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. यानंतर पुढचा चेंडू पुनश्च एकदा दत्ताराम भारदेचा वेध घेणारा चेंडू होता. हाच दत्ताराम भारदेची देखील अग्निपरीक्षा आहे. एकीकडे त्याच्या मावस भावाचा चमू आहे 4, तर दुसरीकडे एम आपल्या सासरवाडीच्या संघासाठी खेळायचं की आपल्या भावाच्या टीमच्या विरोधामध्ये खेळताना नेमका आता काय प्रश्नचिन्ह दत्ताराम भारदेच्या डोक्यामध्ये आहे त्या अर्थात त्यालाच माहिती असणार आहे. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती याही वेळेला चेंडूला ड्राईव्ह केलंय डिक्लेअर झोनमध्ये. ज्या ठिकाणी सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय स्वतःचं खातं देखील ओपन केलेलं होतं. ऑलरेडी 3 धावांपर्यंत मजल मारली. ते अर्थातच आरव अर्णव वॉरियर्स या संघाने पुनश्च एकदा धनराज यादवचा वेध घेतोय. आपल्या मालकाच्याच दिशेने चेंडूला खेळून काढलं होतं ते अर्थात नितेशने. नितेश सातत्यपूर्ण अशी खेळ सादर करण्यामध्ये माहीर आहे. म्हणजे तो अनेक मानांकित नामांकित स्पर्धांमध्ये खेळलेला आहे. आज टेटवली श्रीरामनगरच्या या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दमदार कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला स्विंग आणि त्याचबरोबर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू नीटसा रीड करता आलेला नाहीये आणि त्याचबरोबर षटक देखील इथे संभवतः संपलाय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. मागील मॅच मध्ये देखील संतोष शिदातेने पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. या सामन्यामध्ये देखील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. श्रीराम संस्कार केंद्राचे अध्यक्ष गणपतजी क्षीरसागर, कृपया आपण संपर्क साधा व्यासपीठाकडे. करण आलेला आहे. राऊंड विकेट तो गोलंदाजी करतो. यावेळेला जोरदार अपील. एक आक्रमक असा खेळाडू स्ट्राईक वरती खेळतोय. अर्णव वॉरियर्स संघाकडे खूप मोठी लाईन आहे फलंदाजी मधली. तर दुसरीकडे एम सुपर टायटन्स हा संघ देखील तेवढाच बलाढ्य संघ म्हणून देखील ओळखला जातो. यांच्याकडे देखील चांगले चांगले दर्जेदार असे गोलंदाज आहेत. यावेळेला धावचीचा प्रयत्न होऊ शकतो संभवतः. ओव्हर थ्रोच्या रूपाने देखील एक सिंगल धाव मिळणार आहे. 1+1 दुहेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. अतिशय महत्वपूर्ण या धावा ठरू शकतात अर्णव वॉरियर्स संघासाठी. और डूबने वालों को तिनके का सहारा काफी होता है. शायद उसी तरह से पहले से ही पूरी तरह से जो बैकफुट पर थी अर्णव वॉरियर्स की टीम, और उसके साथ यहाँ पर एक जो रन जरूर मिला है. इस समय शानदार स्ट्रोक गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा के बाहर. नितेश साळुंके के बल्ले से आता हुआ बेहतरीन खूबसूरत चौका है. एक कमाल का स्ट्रोक था. ये स्टार खिलाड़ी है. नितेश साळुंकेने पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा संयम दाखवला, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये तो आक्रमक पवित्रा धारण करतोय. याही बॉलवरती टॅपचा फटका सुरेख आहे. सिंगल धाव मिळते. अगोदरच्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर सिंगल धाव घेतली आणि अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलंय. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. धावचीची संधी होती. फलंदाज बाद होतोय. सरते शेवटी फलंदाज बाद झाला. विकेट मी तर म्हणे सॅक्रिफाईस केली आहे. यष्टिरक्षक थोडासा फंबलचा रूळ झाला होता तिथे, परंतु फलंदाजाला फायदा उठवता आलेला नाहीये. येत्या 11 धावा. निखिल क्षीरसागर न्यू बॅटर्स मैदानामध्ये दाखल होतोय. सध्या पनवेलमध्ये सातत्यानं टेनिस क्रिकेट खेळताना हा खेळाडू देखील पाहायला मिळतो. निखिल आणि नितेश ही जोड गोळी जास्तीत जास्त वेळ मैदानावरती उभं राहणं फार गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय का की पुन्हा एकदा संतोष शिदाते याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. 11 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अर्थात 2 महत्वाचे खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन झालेत. संतोष राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल केलेला नाहीये कॅप्टननी. यावेळेला समोरच्या दिशेने शानदार स्ट्रोक होता. तेवढंच दर्जेदार असं क्षेत्ररक्षण. प्रमोदचं कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी. प्रमोद आणि दत्ताराम भारदे अगदी जवळ या ठिकाणी डिफेन्स करताना पाहायला मिळत आहेत. अर्थात या ठिकाणी हाई चेंडू मिस्टर एक्स्ट्रा म्हणून घोषित केलाय. एका अवांतर धावेची भर पंचांचा अगदी योग्य डिसिजन पाहायला मिळतोय. याही वेळेला शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. तडाखेबंद फलंदाजी मिस्टर नितेश यांची.
मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना हॅट्रिक पूर्ण केली होती, तर यावेळेला तेवढेच चांगली फलंदाजी आहे. धावचीची संधी, जोरदार अपील, परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित आपापल्या क्रीज मध्ये. हॅलो हॅलो, गणपतजी क्षीरसागर, ताबडतोब इकडे यायचं आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर अर्नो वॉरियर्स हा संघ आहे तो थोडासा बॅकफुटवरती आलेला आहे. अर्थात गोलंदाजी स्ट्रॉंग आहे त्यांच्या टीमची, गोलंदाजी हेच त्यांचं ब्रह्मास्त्र आहे, परंतु फाईट येण्यासाठी किमान तरी 20-22 पर्यंत मजल मारणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी शुभम आलेला आहे, संतोष इधाते बनाम शुभम, हे बॅटल तेवढंच रंगतदार होऊ शकेल. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. मनगटाचा सुरेख वापर केलेला आहे. ह्यावेळेला षटक संपलेलं आहे. धावसंख्या तुम्ही पाहताय 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक चेंडू बाकी आहे अजून. यस, एक चेंडू अजून देखील बाकी आहे. धावसंख्या जर यावेळेला पाहिली तर 15 पर्यंत आतापर्यंत पोहोचलेले आहे. आय थिंक 22 ते 23च्या आसपास धावसंख्या जर गेली तर मी तर म्हणेन अर्नो वॉरियर्स संघ आहे जो तो चांगली गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी टीमला बॅकफुटवरती पाठवू शकेल. यस, हा देखील फटका चांगला आहे. एक धाव मी इथे येते. षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. संतोष सिद्धार्थने 2 षटकं गोलंदाजी केली. अतिशय सुरेख अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील तो किफायतशीर ठरलाय. फार धावा दिलेल्या नाही. 2 षटकं गोलंदाजी केली आहे. 9 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरेल, सर्वोत्तम फलंदाज, डॉक्टर क्षीरसागर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहेत. डॉक्टर अमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं तर टीमसाठी षटक क्रमांक 4 मध्ये शानदार स्ट्रोक होता. संतोष सिदाते, एक बार चीन की दीवार को भेदना आसान है लेकिन संतोष सिदाते को भेदना इतना आसान नहीं था. शानदार डिफेंस वहां पर, यकीनन 3 रन वहां पर बचे थे. अगर संतोष सिदाते पूरी तरह से अपने आप को सरेंडर नहीं करते तो शायद गेंद जा सकती थी वह सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. हालांकि यहाँ पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, वही साथ देती हुई किस्मत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडासा फ्लाइटेड टाकण्याचा प्रयत्न होता डॉक्टर अमित क्षीरसागर यांचा. डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ी कोई वैक्सीन नहीं, ये डर हमें अच्छा लगता है. डॉक्टर अमित क्षीरसागर यांच्या खात्यामध्ये 1 विकेट जोडली जाते. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले. डेथ ओव्हरमध्ये खरं तर प्रेशर गोलंदाजावरती असतं. नितेशला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे, परंतु येणारा प्रत्येक फलंदाज हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी एक चावी सापडलेली आहे. जर कुणाची असेल तर कृपया ओळख पटवून ती चावी घेऊन जावी. आमच्याकडे चावी या ठिकाणी जमा झालेली आहे. जर कुणाची असेल तर ओळख पटवून घेऊन जा. आणि आई चेंडू सुरेख आहे, आई चेंडू सुरेख आहे, परंतु तेवढं सुरेख फलंदाजीचा प्रात्यक्षिक. फॉलो थ्रो मध्ये जयेशने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं, ज्या ठिकाणी चित्याची चपळता दाखवत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केले. नितेश फलंदाजी मार्कवरती करारा प्रहार करता. संभवता 1 धाव मिळते का? 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ह्या वेळेला नेमकं काय करताय? दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीज मध्ये पोहोचलेत का पाहूया. येस, ऍब्सोल्युटली. आणि पंचांचा इशारा काय येतोय ते पाहूया. कदाचित चावी दे इकडे. चावी, चावी कुठं आहे? सर डाऊटफुल असेल तर तुम्ही कमिटीकडे देखील चर्चा करू शकता. कोण बाद आहे? एक खेळाडू तर ऑलरेडी बाद आहे, फक्त आता कोण बाद आहे याच्यावरती चर्चा होईल. यस नितेश. नक्कीच यावेळेला आपण बघितलं की ज्यावेळेला नितेशने ऑलरेडी क्रीज सोडलं होतं त्याच वेळेला त्यांनी यष्टा उद्ध्वस्त केलेल्या होत्या.
पंच एक धाव आहे ना शुभम, एक धाव ना, दुसऱ्या धावेला बाद झालाय का? पहिल्याच धावेला बाद झालाय. ओके, पहिल्याच धावेला बाद झालाय. शुभम पहिल्या धावेला बाद की दुसऱ्या धावेला? थांबा थांबा जरा विचारूया. एक धाव कंप्लीट केली आहे की दुसऱ्या धावेला बाद झालाय? पंच तिन्ही पंच एकत्र येऊन चर्चा करा. हा, ज्यावेळेला अर्थात त्यांनी चेंडू मारलेला होता त्यावेळेला पहिलीच धाव घेत असताना तो तिकडे धावचीत झालाय आणि त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी क्रीज सोडलेलं होतं. येस, ओके, यापर्यंत आपला डिसिजन पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा हा मोठा धक्का बसलेला आहे तो अर्नव आरव वॉरियर्स संघासाठी. जास्तीत जास्त वेळ नितेशला नॉन स्ट्राईक मार्कवरती ठेवण्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर न्यू बॅटर्स मैदानामध्ये स्वतः संघ मालक धनराज यादव दाखल झालेत, परंतु जयेश इदाते स्ट्राईकवरती. यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि अंतिमतः निर्धारित 4 षटकांचा खेळ संपतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना अर्नव आरव वॉरियर्स संघाने 19 धावा बनवल्या आणि 20 धावांचं आव्हान सेट केलंय AM सुपर टायटन्स या संघासमोर. चला, जय सियाराम रमजाई रायडर्स, जय सियाराम आणि रमजाई रायडर्स आपण टॉस करण्यासाठी या. अजून 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. वेळ फार झालेला आहे. पुढचा सामना, चला पुढचा सामना. आम्ही काय चला, जय सियाराम आणि रमजाई रायडर्स टॉस करण्यासाठी या. विनंती आहे आपल्याला. जय सियाराम रमजाई, चला टॉस साठी या लवकर. रमजाई रमजाई, जय सियाराम रमजाई रायडर्स. चला, जय सियाराम आणि रमजाई रायडर्स, तुम्ही जागेवरती बसा. तुमच्यासाठी चहा आणि बिस्किटची व्यवस्था केलेली, आपण मोफत व्यवस्था केली आहे. श्रीराम चहा संस्कार तुमच्यापर्यंत केंद्राचे येईल. कार्याध्यक्ष राजेशजी आयरे व्यासपीठावरती यायचं आहे. श्रीराम संस्कार केंद्राचे कार्याध्यक्ष राजेशजी आयरे व्यासपीठावरती यायचं आहे. जय सियाराम वर्सेस रमजाई रायडर्स टॉस करून घ्यायचा आहे. पाहुण्यांसाठी आपण मोफत चहाची व्यवस्था केली आहे. पाहुण्यांसाठी मोफत चहा, मोफत बिस्किट आणि त्याच्यानंतर मग वाडीतल्या ग्रामस्थांनी मोफत चहा आणि मोफत बिस्किटचा आनंद घ्या. प्रथमतः पाहुण्यांची आपण या ठिकाणी व्यवस्था करूया. चला सुरुवात करा लवकर. पंच चला, घ्या सुरुवात करा. चला, सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. जय सियाराम विन द टॉस. फिल्डिंग स्वीकारलेले आहे. हे संतोष, चला जा लवकर. अर्णव आरव वॉरियर्सने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पाणी सगळ्यांना दिलेलं आहे. चहा चला, 20 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. आपण पाहतोय 24 चेंडू मध्ये 20 धावा बनवायचे आहेत. AM सुपर टायटन्स आघाडीचे फलंदाज करण आणि संतोष शिदाते फलंदाजी मार्कवरती. नितेश साळुंके मागच्या मॅचचा हिरो, ज्याने या स्पर्धेत पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली होती. यावेळेला पहिल्या षटकातला पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, जिथे सहजरित्या सिंगल धाव मिळते आणि संतोषने आपलं स्वतःचं खातं ओपन केलं. संतोष आहे
स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक मार्क वरती करण आहे. नितेश साळुंकेच्या हातामध्ये चेंडू आहे. राऊंड विकेट तो गोलंदाजी करतो. या षटकातला पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला जाऊ दिले. तर नितेश साळुंकेने जर या षटकामध्ये विकेट घेतली तर नक्कीच प्रेशर येऊ शकेल एम सुपर टायटन्स वरती. मागच्या मॅच मध्ये देखील एक विक्रमी पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी एम सुपर टायटन्स कडून नोंदवली गेली आणि याही मॅच मध्ये कदाचित त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न होऊ शकेल एम सुपर टायटनच्या माध्यमातून. नितेश साळुंके गोलंदाजी ट्रॅक वरती. राऊंड विकेट. समोर करण सारखा एक स्टार खेळाडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न संभवतः धावचित होईल का, परंतु सुदैवी ठरतायत दोन्ही बॅटर्स. संघमालक धनराज यादव सातत्यानं प्रयत्न करतात विकेट घेण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये कमाल केली होती धनराज यादवच्या अर्नवारो वॉरियर्स संघाने, ज्या ठिकाणी नितेश साळुंकेची बहारदार गोलंदाजी पाहायला मिळाली होती. दरम्यान संतोष शिदाते आणि करण यांच्यामध्ये तो हलकासा संवाद देखील आपल्यापर्यंत पोहोचतोय. षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. धावचीची संधी होऊ शकली असती, परंतु इथे सुदैवी ठरतोय. षटक क्रमांक पहिलं संपत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. यावेळेला फंबल होतोय क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये दुहेरी धावांसाठी. समीकरण विजयाचं सातत्यानं बदलत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि बॉटमॅनचा चांगला वापर केला. ऑन साईडला ड्राईव्ह केलेला चेंडू. करणचं कौतुक करावं लागेल, ज्या बहादुरीचा त्याने परिचय दिलेला आहे. पुन्हा एकदा यावेळेला अपील लावले. अपील खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. विजयातला महत्वाचा अडसर दूर केलाय. ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय निखिल क्षीरसागर याने आणि खऱ्या अर्थानं मित्राच्या मदतीला मित्र धावून आलाय. निखिल क्षीरसागर धनराज यादव शालेय जीवनापासून खऱ्या अर्थानं मित्र आहेत. त्यांची जी मैत्री आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आणि आज आपल्या मित्राच्या मदतीसाठी निखिल क्षीरसागर धावून आलाय. यावेळेला पुन्हा एकदा धनराज यादवच्या अगदी समोरून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव मिळते एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या पुढे सरकते. यावेळेला शानदार स्ट्रोक होता. करारा प्रहार टुडीचा फटका होता. धनराज यादव त्याला अगदी स्पर्श करून चेंडू 2 धावांसाठी जातोय आणि धनराज यादव अपील करतात. फलंदाज बाद आहे. स्वतःवरती कुठे ना कुठेतरी आरोप होऊ शकेल की थोडीशी मिसफील्ड झाली आहे, त्यामुळे अपील जरूर केलं होतं धनराज यादवने. याही वेळेला चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. ज्या ठिकाणी चेंडू जातोय तो अर्थात डिक्लेअर झोन मध्ये सिंगलची भर पडते. 12 धावा धावफलकावरती 8 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2चा काही संभवत इथे संपलेला आहे. 12 चेंडूमध्ये 8 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे सरासरीचा विचार केला तर 4ची सरासरी आवश्यक आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा विल्यमचा बोलबाला पाहायला भेटतोय. त्याने 2 षटकं हाताळली, 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने घेतली होती. 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 12 धावा झालेल्या आहेत. नितेश साळुंखे पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. नॉन स्ट्राईक मार्कवरती बॅटर्स कोण आहे दत्तू? गीतेश पाहायला मिळतात. हा चेंडू सुरेख आहे. हा चेंडू सुरेख आहे. पोलीस पाटील अतिश भागवत यांना देखील चेंडू पकडता आलेला नाहीये. स्लोअर चेंडू होता, थोडासा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. विल्यम्स बीट होत आहेत. पुन्हा एकदा चेंडू नितेशच्या हातामध्ये. याही चेंडूवरती धावचीतचा प्रयत्न होऊ शकेल. अपील होत आहे, परंतु दोन्ही फलंदाज संभवतः आपापल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. समीकरण बदलत आहे. एक निर्धाव चेंडू, एक डॉट बॉल.
एम सुपर टायटन्स वरती प्रेशर आणि दबाव निर्माण करू शकतो. याही वेळेला ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न संभवता धावचीतचा होऊ शकला असता, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण पोलीस पाटील आतिश भागवत यांचं, परंतु बॅकअपसाठी कोणताही खेळाडू नव्हता. 9 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. अजून देखील 13 धावांपर्यंत मसल मारले. एक विकेट पाहिजे त्या नितेशच्या यावर मध्ये, परंतु मिसफील्ड होते. चेंडू दुहेरी धावांसाठी जातोय डिक्लेअर झोन मध्ये. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकते. समीकरण बदलते. 5 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील 15 पर्यंत पोहोचलेली आहे धावसंख्या. 8 चेंडू 5 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. गीतेश स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक मार्क वरती संतोष शिदाते ज्याने अष्टपैलू अशी कामगिरी पार पाडली. हा चेंडू सुरेख हाताळला जातोय सीमारेषेवरती. जय शिदाते सारखा एक अष्टपैलू असा खेळाडू सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. समीकरण मात्र सातत्यानं बदलत आहे. हाही चेंडू चांगला आहे, तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने एम सुपर टायटनचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 4 धावांची गरज आहे. अजून देखील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. होऊ शकतात, डिफेन्स देखील केल्या जाऊ शकतात. अर्णव आरव वॉरियर्स कडे ती क्षमता जरूर आहे, परंतु इथे नितेशची 2 षटकं संपलेली आहेत. ज्या नितेशने मागच्या मॅच मध्ये कमाल केली, हॅट्रिक पूर्ण केली होती, परंतु यावेळेला आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती बॉलर्स आहेत. बॉलर्सने राजवीरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. राजवीर आपल्या टीमसाठी संकटमोचक ठरेल का? अर्णव आरव वॉरियर्स संघाचा बाहुबली राजवीर गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करेल. समोर आहे गीतेश नॉन स्ट्राईक मार्कवरती संतोष शिदाते. मागच्या मॅच मध्ये 1 धावेची आवश्यकता असताना तो धावचीत झाला होता. करण नाबाद राहिला, परंतु यावेळेला करण बाद झालाय. परंतु संतोष असून देखील नाबाद आहे. त्याची अतिशय उत्तम पद्धतीने साथ देताना मिस्टर गीतेश पाहायला भेटतात. तर राजवीर खामोश आहे. त्याचं मौन बरंच काही सांगून जात आहे. सुखदर संघासाठी या खेळाडूने खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. ज्यावेळेला समाज अंतर्गत स्पर्धा आपण दरवर्षी आयोजित करतो, त्यावेळेला राजवीरला आपण जय भवानी सुखदर संघाकडनं खेळताना पाहिलंय. खूप चांगला परफॉर्मन्स मिस्टर राजवीरने दिलाय. आज त्याला आयकॉन खेळाडू म्हणून सिलेक्ट केलंय संभवतः अर्णव आरव वॉरियर्स संघाकडून. यावेळेला सुरेख गोलंदाजी गीतेश बॅक टू द पॅव्हेलियन. शानदार कमबॅक केलं जाते अर्णव आरव वॉरियर्स संघाकडून. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट येतोय. राजवीर आप हिरो बन सकते हो. एका रात्रीमध्ये स्टार बनण्याची पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज सामना पुन्हा एकदा आपण सर्वजण पाहतोय. संतोष शिदातेला शेवटपर्यंत नॉन स्ट्राईक मार्क वरती तसंच जकडून ठेवायचं. स्ट्रायकर बॅटर्सला मात्र सातत्यानं बॅकफुट वरती पाठवायचा हा प्रयत्न असणार आहे. न्यू बॅटर्स नेम स्वप्नील फलंदाजी मार्क वरती राजवीरचा सामना करेल. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट राजवीर. हा चेंडू देखील सुरेख आहे. स्वतः संघ मालक. ओ यावेळेला काय घडताय. हा चौकार येऊ शकेल. यस जरा थांबा. हा चौकार आहे की काय ते पहिल्यांदा आपण पाहूया. यस नाही, हा रूल्स आपण तुम्हाला सांगू. पहिल्यांदा पंचांचा निर्णय तरी येऊ द्या. पंच याची खात्री करतील की फलंदाजाने जाणून बुजून बॅट आडवे आणले का नाही. आहे बरोबर, चौकार आहे. यस ऍब्सोल्युटली. हा रूल्स असा आहे. हा नियम आतिश पंचांचा निर्णय बरोबर आहे. चला पंच घ्या, तुम्ही जागा घ्या. सांगतो तुम्हाला मी. पंच तुम्ही जागा घ्या. तुम्हाला नियम सांगतो याचा. नियम सांगतो. आपण सर्वजण क्रिकेटच्या भरपूरच्या आत आपल्याला नियम सांगतो. पंच तुम्ही बरोबर आहे. चला मी नियम सांगतोय ना. चला तुम्ही जा. हा चौकार आहे. बरोबर आहे. चला तुम्हाला नियम सांगतो. संपले का? 1 मिनिट. हा नियम सांगतो. कुणाला शंका आहे त्याच्यासाठी नियम सांगतो. अरे नियम सांगतो, संपलेले असू दे. नियम सांगतो म्हणजे कुणाचं कन्फ्युजन नको. ज्यावेळेला फलंदाज धाव घेत असतो आणि जर त्यांनी जाणून बुजून जर बॅट पुढे केली आणि जर त्या बॅटला लागून जर बॉल तिकडे गेला तर धाव भेटत नाहीये. ही बॅट अगदी तो सहजरित्या घेऊन गेलेला आहे तिथं. तो ह्यांनी जो थ्रो केलेला आहे तो त्याच्या बॅटला लागलाय आणि तो चेंडू गेलाय ना. चौकार आहे तिथं तो. हा तुम्ही तो न्यूझीलंड आणि मला वाटतं इंग्लंडचा. हा इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकलाय.
आणि जाऊया या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय तो. चला जय सियाराम चला. संजय फिल्डिंग आहे ना तुमची. जय सियाराम चला. पंच चला मैदानात चला. पंच मैदानात चला.